सर, आपलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सद्भावना रैली सुरू आहे, याचा उद्देश काय आहे सर? मी रामसाहेब चव्हाण, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद. गेल्या 60 वर्षापासून अखिल भारतीय विकास परिषद महाराष्ट्रामध्ये NGO म्हणून काम करते. आदिवासींच्या आणि वंचितांच्या जे काही प्रश्न आहेत, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, यावर आमची परिषद काम करते. आम्ही मेळघाटमध्ये जनजागृती करण्याचं ठरवलं आणि महापुरुषांची जी जयंती आहे, विशेषतः भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर, बिरसा मुंडा, महाराणी दुर्गावती यांचे विचार मेळघाटमध्ये पोचले पाहिजे, अमरावती जिल्ह्यामध्ये पोचले पाहिजे, यासाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त आम्ही अमरावतीवरून ही जनसंवाद यात्रा काढली आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील जे सामाजिक प्रश्न आहेत, विशेषतः शिक्षण, संस्कृती, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, हे जे जटिल प्रश्न आहेत आणि मूलभूत समस्या आहेत, यावर आम्ही काम करण्याचं ठरवून जयंतीच्या दिवशी आम्ही अमरावती भाऊसाहेबांना अभिवादन करून आम्ही तिथून निघालो. आजचा चूरणीचा आमचा 5वा दिवस आहे. इथून आता आम्ही पुढे अत्रू, रंगुबेली, धारणी इकडे जाऊन आम्ही राणीगाव पर्यंत जाणार आहे आणि परत यात्रा मेळघाटमध्ये संपूर्ण मेळघाटमध्ये आहे. गेल्या 75 वर्षामध्ये या मेळघाटच्या ज्या मूलभूत समस्या आहेत त्या पण अजूनपर्यंत सुटलेल्या नाहीत आणि आणखी जटिल होत आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये या मेळघाटमध्ये म्हणजे माणूस कोण आहे त्याला ओळखायला कोणी तयार नाही. त्यासाठी ही जनसंवाद यात्रा आहे. आजचा 5वा दिवस इथे आहे. प्रत्येक गावामध्ये जाऊन सरपंच, पोलीस पाटील, तिथले सामाजिक कार्यकर्ते, तिथे प्रेसवाले यांना भेटून आम्ही त्या समस्या सांगतो आणि सभा घेतो. सत्यपाल महाराजाची पण सभा याला चिखलदऱ्याला प्रबोधनाचा मोठा एक कार्यक्रम आमचा झाला. पथरोटला पण एक कार्यक्रम झाला. असे आम्ही कार्यक्रम घेत आज आम्ही या चूरणी तुमच्या अतिदुर्गम अशा या गावामध्ये आलेलो आहे आणि इथे फार मोठ्या प्रमाणात आमचं स्वागत झालं. इथे राहण्याची व्यवस्था केली आणि त्याबद्दल आम्ही चूरणी आणि मेळघाटवासियांचे आणि तुमचे, विशेषतः तुमच्या चॅनलचे मी खूप आभारी आहो. धन्यवाद. जय हिंद, जय बिरसा. आपको मतलब कब से भाड़ा नहीं मिला है? 2 साल हो गए ना, नहीं मिला ना. पहले 2 साल से नहीं मिला ना. स्टार्टिंग से नहीं मिला. स्टार्ट से नहीं मिला पैसा. आपने मतलब जो जगह दी थी किस बेस पे दी थी? क्या कंट्रैक्ट हुआ होगा ना, करारनामा? मतलब क्या उनकी बात? शीतल मैडम ने करा ना सर. हाँ, अच्छा अच्छा. हाँ. उन्होंने किया शासन की तरफ से आपको 3000 रुपये महीने के हिसाब से. हाँ. तो फिर भी 1 रुपये नहीं मिला. नहीं, 1 रुपया नहीं, शुरुआत से नहीं है. मतलब ऐसे दोन रूम है सर हाँ, इधर. 2 रूम. 3,000 आपने कुछ तकरार वगैरह किया था इसके बारे में? हाँ, किया. तो इसलिए अभी आपने स्कूल बंद किया है ना? हाँ, सिल हमारे पैसे नहीं मिल रहे करके सिल. अच्छा. तो अभी बच्चे रास्ते पे पड़ रहे हैं. पाहिजे 3 एकरचा परिसर, काही ठिकाणी तर 5 एकरचा परिसर आहे. 1 ते 10 आश्रमशाळा असली ना तो 5 एकर जागा पाहिजे, असं शासन निर्णय. 3